निवडणुकीचे संकेत दिले आहेत. 8 निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबलं पाहिजे असं त्यांना वाटतंय आणि पवारांची साथ सोडली हा निर्णय चुकीचा होता असं त्यांनी म्हटलं. मला असं वाटतं त्यांचं व्यक्तिगत मत असेल. निश्चित 8 निवडणुका म्हणजे जवळपास 40 वर्षाचा काळ हा मोठा काळ आहे. परंतु तसं बघायला गेलं तर भास्कर जाधव हे शिवसेनेचे नेते आजही सक्षम, ताकदवान आहेत आणि त्यांची शिवसेनेला आवश्यकता आहे. मंत्रिपद न मिळाल्याची पण त्यांनी खदखद व्यक्त केली आहे. आता मला असं वाटतं मंत्रिपद किती आपल्याकडं आणि कोणाला द्यायचे हा पक्षश्रेष्ठींसमोर सगळ्याच पक्षाच्या नेहमीचा विषय असतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना संधी देता येणं किंवा दिली जाणं या सगळ्या गोष्टी अतिशय मला वाटतं सगळ्यांनाच, फक्त एवढ्या भास्करराव पुरत्या नाही तर सगळ्याच पक्षश्रेष्ठींना एक मला असं वाटतं निर्णय घेताना एक फार छातीवर दगड ठेवून निर्णय घ्यावे लागत असतात. भास्करराव जाधव तसे सक्षम आहेत. मंत्रिपद काय याच्याही पेक्षा महत्वाच्या जबाबदाऱ्या तर पिळू शकतात एवढे ते सक्षम आहेत असं मला तरी वाटतं. संजय लाखे पाटलांनी जे राजीनामा दिला, भास्कर जाधव असं म्हणतात की सध्याच्या शिवसेना नेतृत्व आणि इतर नेत्यांच्या कार्यपद्धती आहेत त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सगळ्या पक्षाची काम करण्याची स्वतंत्र पद्धती असते. सगळेच नेतृत्व सारखं नाही वागू शकत किंवा सारखं स्टाईल ऑफ फंक्शनिंग सगळ्यांची सारखी नसतेच. प्रत्येकाची वेगवेगळी असते. परंतु वेगवेगळी जरी असली तरी उद्दिष्ट त्यांचं एकच असतं. त्यामुळे मला असं वाटतं स्वतंत्र कार्यपद्धती ज्याची त्याची असते एवढंच याच्यावर म्हणता येईल. असं बोलताना असंही म्हणाले की विरोधी पक्षनेतेपद मिळालं असतं तर सरकारच्या चुकीचे कामाचे वाभाडे काढले असते. त्यांना कुठे खतखत वाटतंय का हे पद मिळालं नाही? खरं तर सत्ताधारी पक्ष एकीकडं मोठ्या गोष्टी करत असताना विरोधी पक्ष नेता ही जबाबदारी इतक्या दिवस ते म्हणायचे की पत्र द्या पत्र द्या पत्र द्या. आता आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रित होऊन अशा पद्धतीनं सरकारकडं म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाकडे पत्र सादर केलेलं आहे. आता हे सगळी सर्वस्वी जबाबदारी विधानसभेच्या अध्यक्षाची आहे. त्यामुळे खरं तर भास्कररावांना ते मागच्याच अधिवेशनाच्या काळात मिळायला पाहिजे जबाबदारी. का ना म्हणजे का संकेत देतात की आता थांबलं पाहिजे ते मला नाही माहिती. ते त्यांना विचारा, आता त्यांच्या मनातलं मला काय माहिती नाही. शिवसेनेचे संजय लाखे पाटील यांनी राजीनामा दिला आणि तुमच्या कार्यपद्धतीवर त्यांनी खूप मोठे आक्षेप ठेवले. माझा त्यांचा कधी संबंधच आलेला नाही तसा पाहायला गेला. माझी कार्यपद्धती आणि त्यांचं कधी काही संबंध आलेलाच नाहीये. ते शिवसेनेत आल्यानंतर मला वाटतं सचिव झाले. सचिवांचं काम मान्य उद्धवजींना मदत करणं असं असतं. सचिव आमच्याकडे जे 7-8 आहे प्रत्येकाला एक वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी आहे. त्या पद्धतीनं काम करत असतात. तेव्हा माझा त्यांच्या विषयाशी काही संबंध यायचा कारण नाही. माझी काय पद्धती ती माझी पद्धती, त्याला काय. माझे आमदार तुम्ही जे आंदोलन केलं जे आंदोलन केलं त्याच्यावर तुमचं कौतुक उद्धव ठाकरेंनी केलं. ती मूळ संकल्पनाच त्यांची होती असं लाखे पाटलांचं. मला माहितच नाही त्यांची संकल्पना असायचं काय कारण. त्यांनी मला कधी सांगितली का किंवा मी त्यांना विचारली का मला माहित नाही. आणि माझा पिंड आंदोलनाचा आहे. हे असे आम्ही सातत्यानं काही ना काही करत असतो. आज आम्ही बघा बँकांची शाळा एक आंदोलनात्मक उपक्रम राबवलेला आहे. या निमित्तानं शिवसैनिक बँकात जातो. शेतकरी त्याच्याकडे येतात. शेतकऱ्यांच्या 4 फाईल मंजूर करायला शिवसैनिक बँकेमध्ये जातो. एखादी होते एखादी होत नाही परंतु एक संपर्क वाढतो. हा या आंदोलनाची भूमिका असते. आणि त्याच्यामुळं मी मागच्या 40 वर्षांनी काम करतो. त्यामुळे मला असं वाटत नाही लाखेंबिखेंचे काही गोष्टी मला घ्यायची आवश्यकता आहे. संजय राऊत हे सर्वात आधी फुटणार होते आणि शिवसेना हायजॅक करण्याचा त्यांचाच प्रस्ताव होता असं गुलाबराव पाटील होते. आता कसं आहे सगळे सुरत गुवाहाटी फिरून आल्यानंतर एक गोष्टी बोलतात. आता या बोलण्याला मला वाटत नाही काय अर्थ आहे. औरंगजेब खूप पवित्र होता असं वक्तव्य माजी आमदार आसिफ शेख यांनी केलं. माजी आमदार आहे काँग्रेसचे मालेगावचे. काय नाव त्यांचं? आसिफ शेख. त्यांचं मत असेल ते आपल्याला काय करायचं.
आषाढीच्या वारीमुळे रस्ता जाम होतो असं अबू आझमी म्हणाले आहेत. फक्त मी आज सकाळी त्याच्याविषयी ट्विट केलेलं आहे. वारीविषयी जास्त ज्ञान अबू आझमींना पाजळण्याची गरज नाहीये. वारीचं महत्व, वारी कधीपासून सुरू झाली, कशासाठी सुरू झाली, कोण या वारीत असतं हे अबू आझमींना काय माहिती. हिंदी सक्तीवर वर्ष बनल्यावर आज जे आहे तर बैठक जे आहे तर हिंदी सक्ती करता येणार नाही या राज्यामध्ये. मराठी सक्ती होईल. रक्षा खडसे यांनी एक वादग्रस्त बस ना आता, बस 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 हिंदी राष्ट्रभाषा असून मला असं वाटतं सर्वांना आता आलीच पाहिजे. ठीक आहे, लक्षात घ्या. मी फक्त आता या आंदोलनाविषयी 2 मिनिटं बोलतो की हे आंदोलन जे आम्ही शिवसेनेच्या वतीनं पुकारलेलं आहे, हे आंदोलन सातत्यानं चालणार आहे. प्रत्येक बँकामध्ये शिवसेना, आम्ही सुद्धा दौरे असताना प्रत्येक बँकात जाऊ. सरकार खोटं बोलतंय. एकीकडं मुंबईतून राज्याचे मुख्यमंत्री सांगतात सिबिल तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू. इथं अधिकारीच कबूल करतात की आम्ही सिबिल बघतो. सिबिल बघितल्यानंतर कित्येक कर्ज प्रकरण नामंजूर झालेले शेतकऱ्यांचे फोन आहेत माझ्याकडे, नावानिशी आहे, त्या ब्रँचचं नाव आहे. मग सरकार शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतंय. एकीकडं मोठे मोठे उद्योगपती करोडो रुपयाला या राज्याला, या देशाला मला असं वाटतं लोणी लावतायत. आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना लाख रुपये, 1.5 लाख रुपये देण्यासाठी सिबिल तपासलं जातं. मला वाटतं हे दुर्दैवी आहे. आणि शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जाचा अर्ज आल्यानंतर ताबडतोब कर्ज मंजूर झालं पाहिजे. सिबिल तपासलं नाही पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आमची आहे. आणि म्हणून एकीकडे सरकार खोटं बोलतं, परंतु अधिकारी वेगळी भूमिका मांडतात. या स्थितीमध्ये शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूनं यासाठी लढते आणि हा लढण्याचा उपक्रम आम्ही या शाळेच्या माध्यमातून राबवलेला आहे.